कडून घेण्यात आलेला आहे। शिवराज राक्षेने पंचाला लाथ मारली आणि नेमकं कोणत्या कुस्तीवरून, कोणत्या सामन्यावरून, कोणत्या निकालावरून हा वाद झाला तर ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहताय। महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये आतापर्यंत कधीही न झालेला गोंधळ जो आहे तो यंदा पाहायला मिळतोय। शिवराज राक्षे जो नांदेडचा डबल महाराष्ट्र केसरी, त्याची लढत होती पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळ याच्या सोबत। गादी प्रकारामध्ये ही लढत जी आहे ती होती, मात्र याच्यामध्ये पृथ्वीराज मोहोळ हा विजयी झाला। पृथ्वीराज मोहोळने त्याला चितपट करण्याचा प्रयत्न केला, मात्र मी चित झालेलो नाही असं शिवराज राक्षेचं म्हणणं आहे। आपले दोन्ही खांदे टेकलेले नव्हते, आपली पाठ टेकलेली नव्हती आणि पंचांनी हा निर्णय जो दिलेला आहे तो आपल्याला मान्य नसल्याचं शिवराज राक्षेकडून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। आपण यावर आक्षेप घेतोय, पंचांनी जाणून बुजून हा चुकीचा निर्णय दिला असा आरोप देखील शिवराज राक्षेकडून घेण्यात आलेला आहे। डबल महाराष्ट्र केसरी असलेला शिवराज राक्षे याला सर्व नियम माहिती आहेत। आतापर्यंत अनेक लढती त्याने लढलेल्या आहेत, अनेक सामने त्याने खेळलेले आहेत आणि या सामन्यावरून त्याने आक्षेप घेतलेला आहे। त्याला राग इतका अनावर झाला की पंचांनी निर्णय दिल्यानंतर शिवराज राक्षेने पंचांची कॉलर जी आहे ती खेचली, त्यांना लाथ मारली। नेमकं त्यावेळेला काय घडलेलं होतं ते आपण पाहताय। सहकारी जे आहे ते त्यावेळेला या ठिकाणी आले आणि आयोजक सुद्धा यावेळेला त्या ठिकाणी आले आणि अभूतपूर्व गोंधळ या ठिकाणी झाला। पोलिसांना मध्यस्थी करावी लागली, पोलीस सुद्धा मध्ये पडलेले होते, मात्र शिवराज राक्षेला हा संताप जो आहे तो अनावर झालेला आहे। कुस्ती संघामध्ये, भारतीय कुस्ती संघामध्ये जे 15 वर्ष कोच राहिलेले आहेत त्यांची सुद्धा आक्रमक प्रतिक्रिया आहे की हा निर्णय आम्हाला मान्य नाही, मी 1 कोटीची पैज लावतो असं आव्हानच त्यांनी देऊन टाकलेलं आहे की शिवराज राक्षे हा पराभूत झालेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे। आणि शिवाय जे कोच आहेत त्यांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की पंचांचा हा निर्णय आम्हाला मान्य नाही, आम्ही रिव्ह्यू करण्यासाठी रिक्वेस्ट करतोय, मात्र तेही केलं जात नाहीये असं कोच यांचं म्हणणं आहे। शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारली, त्यांची कॉलर ओढली आणि कुठल्या सामन्यावरून हा वाद झाला, नेमकं त्यावेळेला काय घडलेलं होतं ते आपण या ठिकाणी पाहताय। आयोजकांना त्यांच्याकडून सातत्यानं सांगितलं जातंय की रिव्ह्यू करून पाहिलं जावं आणि मग निकाल दिला जावा, मात्र आपल्या मागणीकडे दुर्लक्ष केलं जाते असा आक्षेप जो आहे तो शिवराज राक्षे आणि त्याच्या सहकाऱ्यांचा आहे। महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये अभूतपूर्व गोंधळ, आतापर्यंत कधीही असा गोंधळ उभ्या महाराष्ट्रानं पाहिलेला नाही आणि यंदा हा गोंधळ झालेला आहे। शिवराज राक्षेने पंचाला लाथ मारली, नेमकं त्यावेळेला काय घडलं ते आपण पाहताय। शिवराज राक्षेने पंचांची कॉलर खेचली, त्याला राग अनावर झाला, हा निर्णय आपल्याला मान्य नाही अशी भूमिका त्याने घेतलेली आहे। त्यावेळेला त्या क्षणाला तो सामना खेळत असताना कोणता तो क्षण होता ज्यावेळेला पंचांनी पृथ्वीराज मोहोळ याला विजयी घोषित केलं, तो क्षण सुद्धा आपण या ठिकाणी टीव्ही स्क्रीनवर पाहताय। आणि दुसरीकडे हा निकाल दिल्यानंतर शिवराज राक्षेने त्याच्यावर आक्षेप घेतला आणि पंचांची कॉलर ओढली, त्यांना लाथ मारली, त्यावेळेची दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। हा सामना पाहण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, त्याच्यानंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची उपस्थिती आणि त्यांच्या समोरच हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। या सामन्यामध्ये पुढे आता नेमकं काय होतंय, कारण पोलिसांनी सुद्धा मध्यस्थी केलेली आहे, हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। डबल महाराष्ट्र केसरी राहिलेल्या शिवराज राक्षे हा सामना हरलेला आहे, त्यावेळेला नेमकं काय घडलं, पृथ्वीराज मोहोळ याने त्याचा पराभव केल्यानंतर नेमकं काय घडलं ते आपण पाहताय। शिवराज राक्षेने म्हटलेलं आहे की हा निर्णय आपल्याला मान्य नाही, पंचांनी आपल्यासोबत दुजाभाव केलेला आहे, पंचांचा हा निर्णय आपल्याला मान्य नाही, आपण त्याच्यावर आक्षेप घेत आहोत असं त्यांनी म्हटलेलं आहे। आपले दोन्ही खांदे आणि पाठ जमिनीला टेकलेली नाही, त्याच्यामुळे हा पराभव नाही असं शिवराज राक्षेचं म्हणणं आहे।